विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS तसेच सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, परत एक वेळी सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही इयत्ता 5वी नवोदय, स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल या स्पर्धा परीक्षेसाठी गणित या विषयाची तासिका. त्यामध्ये आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा घटक अभ्यासणार आहोत. तर चला, त्रिकोण म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम अभ्यासूया. त्रिकोण म्हणजे काय? आपण नैक रेषीय बिंदू, एक रेषीय बिंदू हे अभ्यासलेलं आहे. तर तीन नैक रेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. तयार होणाऱ्या व्याख्या काय? तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. बघा आता, तीन नैक रेषीय बिंदू. आता एक रेषीय बिंदू तुम्हाला माहिती आहे एकाच रेषेवर. नैक रेषीय म्हणजे एका रेषेवर न येणारी. म्हणजे इथं एक बिंदू आहे, इथं एक बिंदू आहे आणि इथं एक बिंदू आहे. हे काय झाले? तीन नैक रेषीय बिंदू. या बिंदूंना जोडून रेषाखंडांनी जोडायचं. ह्या बिंदूपासून या बिंदूपर्यंत ही एक रेष, ही दुसरी इथं आणि तिसरी इथं. ह्याला आपण नाव देऊ शकतो. काय नाव देऊ शकतो? हे ABC, बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. हे तीन बिंदू आपण एकमेकांना रेषाखंडाने जोडले. आता एक तुमच्या लक्षात आला असेल की बिंदू किती घेतले होते आपण? 3. मग त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. 3 शिरोबिंदू असतात. आलं का लक्षात? हे ABC 3 शिरोबिंदू झाले. त्यानंतर त्रिकोणाला तर बाजू किती आहेत? ही AB 1, AC 2, BC 3. 3 बाजू आपण 3 रेषाखंडांनी याला जोडलेला आहे. 3 बाजू असतात. आता त्रिकोणाचं नावच कोणाहून पडलेलं आहे. कसं? त्रि म्हणजे 3. त्रि म्हणजे 3. 3 कोण ज्याला असतात त्याला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाला 3 कोण असतात. त्रिकोणाला 3 कोण असतात. त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या
मापाची बेरीज 180 अंश असते. हे जे त्रिकोणाला 3 कोण आहेत ना, याच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे तिन्ही कोण मिळून 180 अंश त्याचं काय होतं? माप होतं. काल आपण लघुकोन, काटकोन, विशाल कोन अभ्यासलेला आहे. काल आपण 3 कोन अभ्यासलेले आहेत. कोणते? लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. मग आता या त्रिकोणाचे काही प्रकार पडतात. त्रिकोणाचे काय होतात? प्रकार पडतात. चला, तुम्हाला हे लिहून घेण्यासाठी मी पण लिहित आहे इथं त्रिकोणाचे प्रकार. मला त्याच्यावर काय आहे? पहिला आहे कोनावरून आणि दुसरा आहे बाजूवरून. याचे जे प्रकार आहेत ते पहिलं आहे कोनावरून आणि दुसरं बाजूवरून, असे त्याचे प्रकार पडतात. मग पहिला आहे त्रिकोणाचे कोनावरून प्रकार. पहिला प्रकार आहे लघुकोन, लघुकोन त्रिकोण. चला, पहिला प्रकार काय आहे? लघुकोन त्रिकोण. आता लघुकोन त्रिकोण कशाला म्हणायचं? तर पहा, त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. पहा, कोनावरून पहिला प्रकार काय आहे? लघुकोन त्रिकोण. त्याची व्याख्या काय? त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणाचे तिन्ही जर कोन लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. तर मग आपण या ठिकाणी लघुकोन त्रिकोण काढू. आता लघुकोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन म्हणतात, किंवा 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. ए बी सी. आता हा पण लघुकोन आहे, हा लघुकोन आहे, हा लघुकोन आहे, 90 अंशापेक्षा कमी आहे. समजा ह्याचं माप असेल 60, ह्याचं 60 आणि ह्याचंही 60. हे 60 अंश 60 अंश 60 अंश. काय झाला? हा लघुकोन झाला. आता पहा, हा कोन यम कोन ए बरोबर 60 अंश, यम कोन बी बरोबर 60 अंश, यम कोन माप कोन, यम कोन म्हणजे माप कोन हे कोणाचं चिन्ह आहे, हे कोन सी बरोबर 60 अंश. मग आता सर्व कोन लघुकोन झाले किंवा 90 अंशापेक्षा कमी म्हणजे काय झाले? हे सर्व कोन लघुकोन झाले. आता लघुकोनाची व्याख्या काल आपण अभ्यासलेली आहे, बरोबर आहे. मग किंवा असे असू शकतं, हे 60-60 समान राहिलेत असं नाही. एक माप कोन असू शकतो 75 अंशाचा अधिक यम कोन, हा कोन ए इथं आपण घेऊ, हे माप कोन ए बरोबर 75 अंश
कॉमा मापकोन बी बरोबर 60° मापकोन सी. आता पहा हे 75 आणि हे किती आहे 60 आहे. 75 आणि 60 किती झाले 135. आता 180 मधून 135 गेलं किती राहिलं 45. किती राहिलं 45. असे असू शकतं. म्हणजे एक लक्षात घ्या ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180° असली पाहिजे त्रिकोणाच्या. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट लघुकोन म्हणजे तिन्ही कोणाचे माप 90°पेक्षा कमी असले पाहिजे. लघुकोन म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे काल. लघुकोन बरोबर पेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोन म्हणतो आपण. आलं लक्षात. 90°पेक्षा कमी मापाच्या कोणाला आपण लघुकोन असे म्हणतो. लघुकोन म्हणजे हे लघुकोन त्रिकोण कळाला तुम्हाला. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची तिन्ही कोण हे लघुकोन असतात. लघुकोन म्हणजे 90°पेक्षा कमी मापाचे असतात. त्यांना आपण लघुकोन असे म्हणतो. पुढचा प्रकार पाहू काटकोन त्रिकोण. कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. त्यामध्ये दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. आता ह्या काटकोन त्रिकोणाची व्याख्या काय. त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. पहा त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आता काटकोन त्रिकोण पहा आपण काटकोन पाहिलेला आहे. काटकोन कसा असतो. हा आहे काटकोन बरोबर आहे. आणि हा काटकोन त्रिकोण. इथे एक बिंदू आहे ह्याचा शिरोबिंदू. इथे एक आहे इथे एक आहे. हे P Q आणि R. आता कोन Q जे आहे तो काय आहे काटकोन आहे. काटकोन म्हणजे ह्याचं माप किती आहे 90°. काटकोन म्हणजे काय. काटकोन म्हणजे 90° मापाच्या कंप्लीट 90 कोणाला काटकोन असे म्हणतात. 90° मापाच्या कोणाला काटकोन असे म्हणतात. बरोबर आहे. मग ह्याचं 90° माप. आता हा कोण कितीचा असेल आणि हा कोण कितीचा असेल तर हे 80 मधून 180 मधून 90 गेलं तर हे राहिलेले दोन कोणाच्या मापाची बेरीज किती येऊ शकते 90°. कारण की आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180°. मग हा 65चा असू शकतो किंवा 55चा असू शकतो. हा 55° असू शकतो आणि हा 45° असू शकतो. बरोबर आहे का. काटकोन म्हणजे एक लक्षात घ्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असला पाहिजे. त्रिकोणाचा एक कोन काटकोन असला पाहिजे. तर आता पहा
माप कोन क्यू बरोबर 90°, बरोबर आहे. माप कोन क्यू 90° आणि या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असू शकते? 90 असू शकते, कारण की 180° राहण्यासाठी. आता यावरून आपल्याला एक मागं नवोदयाला एक प्रश्न विचारला होता पायथागोरस प्रमेयावरून. पायथागोरस एक काटकोन त्रिकोण आहे, त्याच्या दोन बाजू दिल्यात आणि त्याची क्षेत्रफळ काढायचे आपल्याला, किंवा परिमिती काढायची होती, त्याची परिमिती काढायची होती. मग त्या दोन बाजून तिसरी बाजू माहीत करायची होती आणि मग त्याची परिमिती हे आपल्याला पुढं पाहायचं आहे. पण एक लक्षात घ्या, हा जो आहे काटकोन त्रिकोणामध्ये ही जी बाजू आहे ह्याला कर्ण म्हणायचं, ह्याला पाया म्हणायचं, आणि ही जी बाजू आहे ती उंची आहे. पहा, बाजू पी क्यू बरोबर उंची, बाजू क्यू आर बरोबर पाया, आणि बाजू पी आर बरोबर कर्ण. पी आर बरोबर कर्ण. आता या ठिकाणी तुम्हाला मी लगेच सांगतो पायथागोरस प्रमेय. पायथागोरस प्रमेयानुसार, म्हणजे पायथागोरस हा एक कोण होता? शास्त्रज्ञ होता, गणितज्ञ होता. प्रमेयानुसार काय होतं? या कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. म्हणजे कर्णाचा वर्ग जेवढा असेल तेवढा, कर्ण जर आपल्याला 9 दिलं तर पायाचा वर्ग आणि उंचीच्या वर्गाची बेरीज, कर्णाचा वर्ग जर 9 दिला तर 9चा वर्ग 81, तर दोघाच्या वर्गाची बेरीज किती यायला पाहिजे? 81 यायला पाहिजे. आता पहा, पायथागोरसचे काही त्रिकुट असतात. पायथागोरस चे त्रिकुट काय आहे? 3, 4 आणि 5 हे एक त्रिकुट आहे. आता हे त्रिकुट कसं तयार झालं? पहा हे कसं झालं. तर काय आहे, आपण याच्यानुसार हे 3 जर आपण पाया धरला, हे 4 जर उंची धरली, तर हा 5 काय होतो? कर्ण होतो. पहा आता, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग आता कर्ण किती आहे? 5. हे 5चा वर्ग, जेवढ्या यायला पाहिजे तेवढ्या या दोघांच्या वर्गाची बेरीज यायला पाहिजे. पाया वर्ग किती आहे? पाया आपण 3 धरा, अधिक उंची 4 धरा, उंचीचा वर्ग. 5चा वर्ग किती? 25 बरोबर 3चा वर्ग किती? 9, अधिक 4चा वर्ग किती? 16. आता हे 25 बरोबर या दोघाची बेरीज किती? 25. आलं का? म्हणजे कर्णाच्या वर्गाची लांबी बरोबर पायाच्या लांबीचा वर्ग अधिक उंचीच्या लांबीचा वर्ग. आलं का लक्षात? या दोघाच्या लांबीचा वर्गाची जी बेरीज येणार आहे ती कर्णाच्या वर्गाची बेरीज येते, कर्णाचा वर्ग येतो. हे पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला 2 बाजू दिली असतात, तिसरी बाजू काढता येते. कर्ण आणि पाया दिला, उंची काढता येते. उंची आणि पाया दिला, कर्ण काढता येतो. कर्ण आणि उंची दिली, पाया काढता येतो. कर्ण आणि पाया दिला तर उंची काढता येते. त्यानुसार आपल्याला तिन्ही बाजू माहीत होतात आणि मग आपण त्याची परिमिती काढू शकतो. आलं लक्षात? चला पुढचा प्रकार पाहू. यामध्ये कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. यामध्ये विशाल कोन त्रिकोण. तिसरा प्रकार कोणता आहे? विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण. आता याची व्याख्या काय? त्रिकोणाचा एक कोन
विशाल कोन असेल तर त्या त्रिकोणाला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. तपा विशाल कोन त्रिकोण कशाला म्हणायचं, तर ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्याला आपण विशाल कोन त्रिकोण असे म्हणतो. आता विशाल कोन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. विशाल कोन म्हणजे ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी असते त्याला आपण विशाल कोन म्हणतो. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते त्याला आपण काय म्हणतो, विशाल कोन असे म्हणतो आपण. आलं का लक्षात. विशाल कोन असे म्हणतो. मग ज्या आणि विशाल कोन त्रिकोणाची व्याख्या काय, ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असेल त्याला आपण विशाल कोन त्रिकोण असे म्हणतो. आता इथं विशाल कोन त्रिकोण काढू आपण. नव्वद असं जर आपण सरळ रेष घेतली तर 90 अंशाचा कोन होतं. म्हणजे इकडे गेलाय म्हणजे हे काय झाले, 90 अंशापेक्षा जास्त ह्याचं माप झालेलं आहे. 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान मापाच्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. एक्स वाय आणि झेड एक्स वाय झेड बिंदूंनी तयार झालेला विशाल कोन आहे. बरोबर आहे. ह्याचं जे माप आहे ते 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि राहिलेलं 180 मधून हे गेल्याच्या नंतर राहिलेलं ह्या दोघांचं माप आहे. म्हणजे माप कोन एक्स वाय झेड हा विशाल कोन आहे. हा कोन विशाल कोन आहे. जर आपण ह्याचं माप 125 जर घेतलं तर माप कोन एक्स वाय झेड बरोबर 125 अंश. 125 अंश. आलं का लक्षात. चला आपण हे कोनावरून 3 प्रकार पाहिले. कोणते, त्रिकोणाचे, लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. हे आपण कशावरून पाहिले, कोनावरून पाहिले. आता आपल्याला बाजूवरून प्रकार पाहिजे. कशावरून पाहिजे, बाजूवरून. त्रिकोणाचे बाजूवरून प्रकार. आता त्रिकोणाचे बाजूवरून कोणकोणते प्रकार पडतात तर पहा. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. पहिला प्रकार कोणता आहे, समभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज
त्रिकोण असे म्हणतात. समभुज त्रिकोण असे म्हणतात. तपा काय म्हणते, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता समभुज त्रिकोणाचे दुसरा मुद्दा एक आहे, समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप समान म्हणजेच प्रत्येकी 60 अंशाचे असते. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात आणि त्याचं जे माप आहे, कोणाचे माप, तिन्ही कोणाचे माप हे सारखेच असते. म्हणजे प्रत्येकी 60 अंश कोणाचा माप असतो. समान म्हणजे 180 अंश बेरीज झाली पाहिजे तिघाची. मग पहा, आता इथं मी काढतोय तो समभुज त्रिकोण. थोडासा एखादी बाजू लहान मोठी होईल, तुम्ही समजून घ्या. आपण कंपासच्या साह्याने व्यवस्थित तो काढू शकतो, माप व्यवस्थित घेऊन. हा कोण ए, बी आणि सी, तुम्ही त्याला नाव काही देऊ शकता. अ ब क देऊ शकता, ए बी सी डी देऊ शकता, पी क्यू आर एस देऊ शकता, एम एन ओ देऊ शकता. तर आता काय म्हणते, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या, म्हणजे ह्याची लांबी काय आहे, हे समान आहे. म्हणजे तिन्ही बाजू कशा येतात, समान लांबीच्या आहेत. त्याला समभुज त्रिकोण. भुज म्हणजे काय, भुज म्हणजे बाजू, भुजा म्हणजे बाजू, त्याच्यावर नाव पडलं. सम म्हणजे समान, सम म्हणजे समान, आणि भुज, ते भुजा आपण ज्याला म्हणतो त्याला आपण बाजू म्हणतो. भुजा म्हणजे बाजू, म्हणजे समभुज, समान बाजू असलेल्या, तिन्ही बाजू समान. आणि याच्या तिन्ही कोणाचे जे माप आहे ते किती असतं, 60 अंश असतं. प्रत्येकाचं काय असतं, 60-60 अंश असतं. कारण की एक लक्षात घ्या, समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण समान मापाचे असतात. समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण पहा, समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण समान मापाचे असतात. आलं का लक्षात? त्रिकोणाचे तिन्ही कोण समान मापाचे असतात, त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतात. त्याच्यानंतर बाजूवरून दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे प्रकार, तर दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण, बाजूवरून जो दुसरा प्रकार आहे तो कोणता आहे, समद्विभुज त्रिकोण. पहा, आता तुम्हाला त्या नावावरूनच लक्षात येईल. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. पहा, सम म्हणजे समान, त्याच्यानंतर द्वि म्हणजे दोन, आणि भुज म्हणजे बाजू. भुज म्हणजे बाजू. मग तुमच्या काय लक्षात आलं, समान, दोन बाजू समान असलेला त्रिकोण, बरोबर आहे. मग त्याची व्याख्या काय तयार होईल, ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा किंवा बाजू समान लांबीच्या
किंवा समान मापाच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आलं का लक्षात? सोप्या आहेत व्याख्या आणि आपल्याला ओळखायला पण सोपं आहे. चला त्यानंतर पुढं आता जसं आपण समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप कसं आहे समान असतं, तसं समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोणास समान बाजूवरील कोन समान मापाचे असतात. समद्विभुज त्रिकोणास समान बाजूवरील कोन समान मापाचे असतात. आता पहा, आपण समद्विभुज त्रिकोण काढू. इथं समद्विभुज त्रिकोण काढू आपण. पहा, आता समद्विभुज त्रिकोण हे PQR. द्वि म्हणजे दोन, सम म्हणजे समान, दोन बाजू समान म्हणजे ह्या दोन बाजू काय त्याच्या ह्या समान आहेत आणि ही बाजू समान. या दोन बाजूचे माप जे आहे ते समान आहे. याचं माप जेवढं असेल तेवढंच याचं माप आहे. बरोबर आहे. मग बाजू PQ बरोबर बाजू, ही बाजू PQ जेवढी आहे तेवढीच ही बाजू आहे बाजू PR. मग दुसरं आपल्याला इथं काय म्हणतंय, समद्विभुज त्रिकोणास समान बाजूवरील कोन. समान बाजू कोणते आहेत या, मग ह्याचे कोण कोणते आहेत, तर हे कोण आहेत ह्याचे, ह्या दोन बाजूवरील हे दोन कोण आहेत. मग हे कसे असतात, समान मापाचे असतात. बाजूवरील कोन समान, बाजूवरील कोन समान मापाचे असतात. हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. हे M कोन Q बरोबर M कोन R. म्हणजे माप कोन Q जेवढ्या मापाचा असेल तेवढाच हा माप कोन R असेल. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात एक आलं का आलं ह्याच्यावरून, ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात आणि समान बाजूवरील कोन सुद्धा समान मापाचे असतात. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. दोन बाजू समान असलेल्या त्रिकोणास समभुज त्रिकोण असे म्हणतात. चला, लाईक करत नाही तुम्ही लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, या पुढचा प्रकार पाहू.
तिसरा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. आता विषमभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आता पहा, आपण एक विषमभुज त्रिकोण काढू. इथं काय करू? विषमभुज त्रिकोण काढू. आपण काय करू? ही बाजू घेऊ आपण 4, बरोबर आहे. मग ही बाजू आपण जर 5 घेतली तर ही बाजू किती येऊ लागली? 4.5 येऊ लागले, बरोबर आहे. मग ही बाजू आपण 5 आणि ही बाजू किंवा काय करू, मग ही बाजू 4 पेक्षा जास्त आहे, 4.5 आहे. किंवा मग आपण असं करू, ही बाजू घेऊ आपण, तर ही याची इथं बाजू किती येऊ लागली आहे? ही जर बाजू घेतली इथं तर 5.5 इथे, आणि मग ही घेतली तर 6 इथे. पहा, ही इथं 5 घेऊ आणि हे इथं 4.5 घेऊ. म्हणजे ह्या काय आहे? विषमभुज त्रिकोण आहे. हे काय आहेत? हे सगळे वेगवेगळ्या बाजू आहेत. ह्याच्या बाजू काय आहेत? सगळ्या ह्या वेगवेगळ्या बाजू आहेत. किंवा ही बाजू किती आहे पहा? 5 आणि ही बाजू घेऊ आपण 6. ही बाजू किती घेऊ? 6 आणि ही बाजू किती येईल? 9 येऊ लागले. म्हणजे हा काय झाला? विषमभुज त्रिकोण झाला. तिन्ही बाजू कशा आहेत ह्याच्या? कोणत्याही दोन बाजू समान नाही, तिन्ही बाजू वेगवेगळ्या येतात. हा कोण झाला? विषमभुज त्रिकोण झाला. ABC, इथं PQR, ह्याला नाव देऊ PQR, बरोबर आहे. सगळ्यात सोपी व्याख्या तुम्हाला आणखी सांगतो. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी वेगवेगळी किंवा असमान असते त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. पहा, विषम म्हणजे सम नसलेले, विषम. भुज म्हणजे बाजू समान नसलेल्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आता यावरून
याच्या काय आहे, विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप कसं असते, भिन्न असते, तिन्ही कोणाचे माप हे भिन्न असते. आलं का लक्षात? यावरून आपल्याला आता त्रिकोणाचे आपण थोडक्यात, आता आपण संपत आलेला आहे, तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, हे एक सूत्र आहे. आणि दुसरं आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण त्रिकोण पाहिला, त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून पाहिले, कोणावरून पाहिले. उद्याच्या तासिकेमध्ये आपण जे आज भाग शिकलो यावरील आपल्याला प्रश्न अभ्यासावयाचे आहेत. तर चला या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.